आयुष्यातील ना प्रत्येक दिवस हा साधाच असतो, पण तो खास कसा बनवायचा ते आपल्या हातात असतं. हाय, हॅलो, नमस्कार. पूजेच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी माझ्या कॉलनीतल्या एका फ्रेंडला ना रेडी करण्यासाठी गेले होते, कारण तिच्या घरी पूजा होती. म्हणून तिला मस्त अशी साडी घातली आणि हलकासा मेकअप करून दिला आणि ती खरंच खूप क्यूट दिसत होती. तिचं आवरून मी घरी आले. घरी आल्यानंतर लगेचच स्वयंपाकाला लागले. मटकीची भाजी बनवली, चपात्या करून घेतल्या, ओटा पूर्ण क्लीन करून घेतला आणि घरातली ऑलमोस्ट सगळी कामं उरकली. आणि पाऊस इतका पडतोय ना, की कपडे अजिबात वाळत नाही. त्यामुळे आमच्या घरातला गेट कमी आणि कपड्यांचं स्टँड जास्त दिसतंय. आणि सार्थू स्कूलवरनं आल्यानंतर लगेचच तिला मी जेवण दिलं. जेवण तिचं झाल्यानंतर मी ॲपलच खाऊन घेतला, कारण माझा आज उपवास होता. मग पाऊस खूप पडत असल्यामुळं क्लासला जायला जरा उशीरच झाला. पण गाणी गुणगुणत मी आपली एकटीच क्लासला गेले. आणि त्यानंतर आहे ना, आरतीचं ताट वगैरे तयार करून घेतलं आणि शेवटचा सोमवार असल्यामुळे मी आज ह्या दोघींनाही मंदिरात नेलं होतं. छान सार्थूने दुधाभिषेक केला मूर्तीचा आणि मी शिवामूठ वाहिली. आणि आम्ही तिघी जणींनी मायलेकीने पाया पडून घेतलं. त्या दोघींनाही हळदी कुंकू लावलं, मी हळदी कुंकू लावलं आणि जय महादेव म्हणून आम्ही घरी आलो. येता येता ह्या दोघींसाठी मी दुकानातनं खाऊ घेतला आणि संध्याकाळी मस्त असा उपवास सोडून घेतला. थँक यू फॉर वॉचिंग.